आणि त्यांच्यापेक्षा तुझ्या गोवऱ्याचा ढीग जास्त म्हणून शंका आहे त्यांना चोरली म्हणून. नाही बाबा, मग ढीग कसा जास्त? माझा 4 हाताचा भगवान मला गोवऱ्या वेचायला मदत करतो. नामयाचे जणी सवे वेची शेणी. त्याचे 4 हात, माझे 2, अशा 6 हाताच्या गोवऱ्या म्हणून या दोघीपेक्षा माझा ढीग जास्त. काय भगवान गोवऱ्या वेचू लागतो तुला? कशावरून? तुम्ही कान लावा ना बाबा गोवरीला. गोवरीतून विठ्ठल ध्वनी आला तर समजायचं जणीची, नाही आला तर चोरली म्हणा. मग कबीरजी बसले, प्रत्येक गोवरीची टेस्टिंग सुरू झाली. कानाला लावायची विठ्ठल ध्वनी, कानाला लावायची विठ्ठल ध्वनी, सगळ्या गोवऱ्या विठ्ठल ध्वनी. कबीरजी म्हणाले, बेटा आम्ही भारतभर फिरतो, जिवंत माणसाचे तोंड विठ्ठल म्हणत नाही, तुझी गोवरी विठ्ठल म्हणते. तू माझा स्वतंत्र परिचय नाही बाबा, पण संत नामदेव आहे ना, हा, त्याची दासी म्हणून ओळखतात मला. जणी 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 असं अख्खं पंढरपूर नामदेवाची दासी. कबीरजी तर उभीच झाले. बापरे, ज्याचं आणि कीर्ती ऐकून काशीहून मी त्याच्या भेटीला आलो, त्याच्या दासीच्या गोवऱ्या जर विठ्ठल म्हणतात तर तो नामदेव बाबा कसा असेल? आणि मग नामदेवरायाचे डोळे भरून आले, कबीरजीचे डोळे भरून आले. कोण म्हणतंय तुला दासी? अख्खं पंढरपूर म्हणतंय बाबा. नाही, दासी दासी नाही. जनी जनी तो सब कोई कहे, संत नामदेव की दासी. बंदा कबीरा यू कहे, सब संतन की काशी. सगळ्या संतांनी तुझ्या रजकणात आंघोळ्या कराव्या बेटा, एवढं पवित्र तीर्थ तू आहे. हे कबीरजीनं जनाबाईला दिलेलं प्रशस्ती पत्रक आहे. पुन्हा लक्षात घ्या, अधिकार ते फडावर चाल सांगण्याचा अधिकार असतो. फडावर अजून पद्धत आहे, म्हणा पारनेरकर, पुणेवाडीकर, चिंचोलीकर, हांगेकर म्हणा. तस नीट ऐका. कीर्तन नामदेव महाराजचं पहिली चाल आळंदीकराला होती. याचा अर्थच आहे की ज्ञानेश्वर महाराज 1 क्रमांकाचे गायक होते तेव्हा. कोणालाही चाल सांगते का? आणि चाल सांगण्याचा अधिकार संत जनाबाईचा. जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग, जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग, जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग, जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग. नामदेव कीर्तन करी पुढे जमनाथ पांडुरंग, जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग, जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग. नामदेव कीर्तन करी पुढे जमनाथ पांडुरंग, जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग, ज्ञान देवा बोला भंग. जणी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग. पहिली चाल आळंदीकर. कीर्तन नामदेवाचं चाल असायची पहिली माऊलीला, पण अधिकार सांगण्याचा जनाबाईला. एवढा अधिकार संत जनाबाईचा होता. म्हणून देवासोबत संवादही करायच्या आणि वादही घालायच्या. फरक एवढाच आहे, त्यांचं दाखवायला भांडण होतं बरं का गुले साहेब, आतून प्रेम होतं. आमचं याच्या उलट असण्याची शक्यता आहे. आतून भांडण दाखवायला प्रेम असते. म्हणून त्यांच्या भांडणानं देव प्रसन्न झाला, आमच्या भजनानं नाराज होण्याची शक्यता आहे. जनाबाई, अरे विठ्या विठ्या मूळ माळेच्या कारट्या तुझी रणकी झाली. सांगा, हे भजन आहे का? अरे विठ्या विठ्या मूळ माळेच्या कारट्या तुझी रणकी झाली. सती सावित्री चुडा ल्याली तुझं गेलं मढ. तुला पाहुणी काळ रड उभी राहुणी अंगणीन सिव्या देती दासी जणी. एवढ्या सिव्या जनाबाईनं दिल्या तरी जणी बैसली न्हायाला आणि पाणी नाही विसाण्याला. जणी आंघोळीला बसली म्हणजे जास्त गरम पाणी असलं तर देवानं गार होतावं आणि गार असलं तर गरम होतावं. जनाबाईची वेणीफणी करून द्यावी. आणि जनाबाईनं अख्ख्या पंढरपुरात सांगावं, जणी सांगे लोका, जनी सांगे लोका, जनी सांगे लोका, जनी सांगे लोका. नाम खाली माझा सखा, 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 नाम खाली माझा सखा. जनी सांगे लोका, नाम खाली
जिनं शिव्या घातल्या त्याची वेणीफणी करतो, याला म्हणतात दाखवायला भांडण पण आतून भजन. त्यांच्या भांडणानंही प्रसन्न झाला आणि मग जनाबाईनं सांगावं, धणी सांगेलो का नाव घाली माझा सगा. हे वार्ता सोमनाथ भाऊ रुक्माई आईपर्यंत पोहोचली आणि रुक्माई आईनं संध्याकाळी देवाला काय ऐकते मी पंढरपुरात, हे तिथं चालत नाही बरं का. आदमी कितनाही खतरनाक रहा तो बाहर, घर में आया तो बिगी बिल्ली बन जा. हे देवाचं सांगतो, तुमचं चांगलं असेल. बाहेर बाजूला व्हा साहेब आले साहेब आले साहेब. साहेब घरी आले की म्याव. रुक्माईनं विचारलं काय ऐकते मी, काय अख्खा पंढरपुरात चर्चा आहे. ती नामदेवाची दासी जणी, तुम्ही ब्रह्मांडाचा धनी, तिची वेणी फणी शोभत का तुम्हाला. एवढ्या शब्दानं देवाच्या डोळ्याला धारा लागल्या. का रडताय देवा. रुक्मिणी मी का जातो माहितीये तुला का. देव म्हणते रुक्मिणी माझ्या जनीला नाही कोणी, तिला कोण आहे माझ्याशिवाय. एवढा अधिकार ज्या जनाबाईचा आहे. अभंग सर्वांच्या लक्षात आणून देतो मी. हे सहज सहज लेकर होतात त्याला महत्व कळत नाही. नाहीतर दुर्लभम त्रयमे वैतत देवानुग्रह हेतुकम. मनुष्यत्व माणसाचा जन्म एवढा सोपा नाही. संपत सरस्वती सत्यम संतानम सदनुग्रह सत्ता सकुत संभार सकारा सप्त दुर्लभ. याच्यामध्ये 7 गोष्टी दुर्लभ सांगितलेल्या आहेत. त्याच्यात सुपुत्र दुर्लभ. राजा दशरथाला यज्ञ करावा लागला. जेव्हा राजे दशरथ वशिष्ठ जिकडे आले विचारलं उदास क्यों राजन. पुत्रहीनस्य मे राज्यम सर्व दुःखा एकल्पते बिनु बालक सुख कौणे काजा. मुलगा नाही बाबा. आणि प्लीज साहेब सुपुत्र म्हणजे 7वा रस आहे, हे लक्षात घ्या. 6 रसाचं भोजन असतं. आंबट तुरट खारट गोड हे सगळे पाठ आहे तुम्हाला. 100 एकर जमीन अर्ध्या एकरात वाडा, भरपूर संपत्ती आहे, पण दिवा लावायला कोणी नाही. सगळे रस बेचव आहे. सुपुत्रो सप्तमो रस. 10वा ग्रह जावाई आहे. 5वा वेद महाभारत आहे. 15व रत्न दाता आहे. दाता पंचदशम रत्न. भारतम पंचमो वेद. जामातो दशमो ग्रह. 4 वेद सर्वांना माहिती. महाभारत हा 5वा वेद आहे. 14 रत्न पाठ आहे तुम्हाला. लक्ष्मी कौस्तुभ पारिजात सुरा धन्वंतरी चंद्रमा गावा कामदुदा सुरेश ब्रह्मादि देवांगण अश्वम सप्तमुखे वेशम शंकोमृतम चांबुदे रत्नानि हे 14 हे 14. पण दाता 15व रत्न आहे. दाता तोची एक जाना नारायणा स्मरवी हा 15व रत्न आहे. जावाई 10वा ग्रह आहे. 9 ग्रहाची शांती होते सोमनाथ भाऊ, पण हा ग्रह शांत सासरा झाल्याशिवाय होत नाही. मराठी कळते तुम्हाला. मी एवढं का बोलतो, इथं कोणी जावाई नाही म्हणून नाही ना. अरे कितीही करा पूर्तता नाही. एक टोपला आंबे दिले सासऱ्यानं गाडीत. त्याला वाटलं कौतुक करल बापू म्हणून फोन केला ताईला. काय म्हणले बापू. काय बाबा तुमचे जावाई म्हणले तुझ्या बापानं 3 रुपयाचे आंबे पाठवले, पण सगळे आपल्यालाच करावं लागलं. कुरडई कर, पापड कर, भजी कर, पुरणपोळी कर. असं झालं का बरं का देशमुख. मग दुसऱ्या दिवशी 2 टोपले आंबे गाडीत. 20 किलो गव्हाचं पीठ, 20 किलो तांदूळ, बेसन पीठ, 5 किलो तूप, मिठाच्या पुड्यापासून सगळे पाठवलं. त्याला वाटलं आता कौतुक होईल आपलं. 4 दिवसांनी फोन केला. ताई काय म्हणले बापू. तिथं पुन्हा भडकले बाबा. का ते म्हणले तुझा बाप काय भिकारी समजलं का आम्हाला. मिठासही पाठवलं. सांगा काय करावं सासऱ्याला. म्हणून हा 10वा ग्रह जामातो दशमो ग्रह. अमृतसेठ हा 10वा ग्रह आहे जावाई. 15व रत्न आहे दाता. 5वा वेद आहे महाभारत. पण 7वा रस आहे सुपुत्र. लक्षात घ्या. सुपुत्रो सप्तमो रसा. जनाबाई देवाजवळ ही मागणं मागते. कारण जनाबाईचा संवाद देवासोबत चालू आहे. शेवटी निधान हा शब्द याच्याहून. निधान नरदेहालाही म्हटलेला आहे. निधान म्हणजे ठेवा होतो. आणि निधान देवालाही म्हटलेला आहे. विठ्ठल निधान असा शब्द आहे. म्हणजे विठ्ठलासोबत जनाबाईचा हा संवाद आहे. का याचं कारण आहे. वारकऱ्याच्या पोटी वारकरी जन्माला येईलच याचं सांगता येत नाही. बापानं जन्मभर ज्ञानेश्वरी वाचलेली असते आणि मुलानं सुरू केलेलं असते. बाप संध्याकाळी हरिपाठ करतो, मुलगा पावल्या खेळत येतो. एक लात कंबरड्यात घालतो, बाप खाली पडला की दुसरी लात घालतो. जन्मभर ज्ञानेश्वरीचं वाचन केलं, पण यानं सगळे विकलं सोमनाथ भाऊ. सगळे विकलं. उखळ मुसळ जातं. शेवटी कपाटात ठेवलेली ज्ञानेश्वरी याच्या हाती लागली, ते रद्दीच्या दुकानात नेऊन विकली. म्हणजे वारकऱ्याच्या पोटी वारकरी जन्माला येईलच सांगता येत नाही. संताच्या पोटी संत जन्माला येईलच सांगता येत नाही. संताचे ते आप्त
नव्हती संत म्हणजे संताच्या पोटी संत जन्माला येत नाही हे जनाबाईला माहिती होतं, म्हणून जनाबाई देवाची प्रार्थना करतात, बाकी कुठं कसंही होऊ द्या पण निदान संताला ऐसा पुत्र देई संता, 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 ऐसा पूजनीय आमच्यावर बंधुवत प्रेम करणारे अनेक साधक कीर्तनकार ज्यांच्या संस्थेत निर्माण झाले ते वंदनीय जंगलेश शास्त्रीजी महाराज या ठिकाणी आलेले आहे. सर्वांनी हात वर करून टाळी वाजवा, नुसती नाही हात वर. बाबा इथेही पर्यंत टाळी चालू द्या. टाळीची ताकद वाढवा ना आणि बाबा तरी आम्ही काचेच्या भांड्यासारखं सांभाळू तुम्हाला, पण आम्हाला पाहिजे विठ्ठल संताचे ते आप्त नव्हती संत. संत जनाबाईला माहिती आहे
की संताच्या पोटी संत जन्माला येईलच सांगता येत नाही, वारकऱ्याच्या पोटी वारकरी, वैष्णवापोटी वैष्णव जन्म घेईलच नाही सांगता येत. जणाबाई म्हणतात बाकीचं काही देणं घेणं नाही, पण निदान वारकऱ्याला तरी त्याची परंपरा चालवणारं जन्माला येऊ द्या. ऐसा पुत्र देई संता जरी त्या आवडी पंढरीनाथा. असा पुत्र द्या, कसा? त्याला पांडुरंगाबद्दल आवड असावी. आवडीचे दोन प्रकार माहीत तुम्हाला, संसाराची आवड आहे, परमार्थाची आवड आहे. पण प्रपंचकाची तुको भरायचा आहे, अभंग डोळा पुढे आणा. सुखे वडंबा दावी घ्या आणि माझे दुःख नेना पा. काय झालं काय झालं मी तिथलं सांगतो. मी गेले वारी तुम्ही आणली साखर, 7 दिवस गेली 10.5 शेर. हिशोब तुम्हीच करा. ती म्हणते नवऱ्याला 10.5 शेर साखर 7 दिवस पुरवली. निपट मज न चले अन्न, पायली गहू सांजा 3 सांजाला पायली भर गहू. निज नये खाली घाली फुले, जवळ न साती मुले. सदा सोड माझे कपाळी, चंदन लाविते भाडी. अखंड मज पोटाची व्यथा, पथ्य आहे. काय? दूध तूप साखर पथ्य. हिनं काही म्हटलं तरी ते होयच म्हणतं. आवडीचा मारला वेडा, आवडीचा मारला, हे आवडीचा मारला वेडा, आवडीचा मारला वेडा. होय होय कैसा मने विडा, होय कैसा मने विडा, होय होय मने विडा, होय कैसा मने विडा, मने विडा, होय होय कैसा मने विडा. हे आवडीचा मारला वेडा, आवडीचा मारला वेडा. होय होय कैसा मने विडा, होय होय कैसा मने विडा. आवडीचा मारला वेडा, आवडीचा मारला वेडा. होय होय कैसा विडा, होय होय आवडीचा मारला वेडा. होय होय ते होयच म्हणताय. होय होय कैसा म्हणे बिडा. त्याची फलश्रुती तुका म्हणे जिता गाढव केला आणि मेलियावरी नरका नेला. ही प्रपंचाची आवड आहे. मग ऐसा पुत्र देई संता जरी त्या आवडी पंढरीनाथा. त्याला पांडुरंगाबद्दल आवड असावी असा मुलगा. कारण बापाला आवडतं ते मुलाला आवडतं असं नाही. शंकररावला आवडतं ते गणपतरावला आवडत नाही. शंकररावला बेल आवडतो, गणपतरावला दुर्वा. बाप लेकाचं सांगतो आहे ना. याला आवड बेलाची आहे आणि त्याला आवड दुर्वा. विष्णूसी आवड एकादशीत, चंद्रासी आवड एकादशीत, अग्निशी आवड एकादशीत आहे ना. अख्खा भात शिजवा पण ते म्हणत नाही पातेलं द्या. एकादशीत अग्निशी आवड एकादशीत, विष्णूशी आवड एकादशीत, चंद्राशी आवड एकादशीत. ही आवड प्रत्येक. पण असा पुत्र द्या जरी त्या आवडी पंढरीनाथा. ऐसा पुत्र देई संता जरी त्या आवडी पंढरीनाथा. अजून त्यानं काय करावं? गीता नित्याने गीता नित्याने गीता नित्याने गीता नित्याने गीता नित्याने गीता
तत्वाची ज्ञानेश्वरी प्रेम आहे. गीताच नित्य नेमानं काय याचं कारण आहे, शब्द रम्य असंख्याके जे तुला काय अभिप्राय पिके ते तुला महाभारती एके लक्ष्य जोडे. 1,00,000 श्लोकाचं महाभारत तयार करायचं होतं, पण लेखक सापडेना. शेवटी गणपती बाप्पा सापडले. पण अटीवर, मी लिखाण काम करतो पण माझ्या लेखणीला तुमचं सांगणं पुरलं पाहिजे. चालेल, व्यास सांगायला आणि गणपती लिहायला. महाभारतावर पहिल्या चित्र ते आहे. व्यास सांगतात, गणपती लिहितात. कबूल करून घेतलं. लेखणी बंद पडली तर उठून जाईल. चालेल, करा सुरुवात. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं चैव ततो जय मुदीरयत. गणपती म्हणाले, हा श्लोक लिहून 1 मिनिट झाला. अशा अडचणी असेल तर मी 9ला जातो निघून. कारण व्यासाच्या मनात आलं की गणपती लिहून टाकायचे. आता अशा लेखकाला किती पुरवायचं, म्हणून सांगितलं अर्थासह लिहा. अर्थासह लिहायचे तरी घामाघूम केलं व्यासाला. आता काय करावं, म्हणून व्यासाने त्याच्यात कूटश्लोक घातले. 8 श्लोक सहस्राणि 8 श्लोक शतानि च अहम वेद्मी शुको वेत्ती संजय जानाति वानवा. व्यास म्हणतात 8,800 श्लोक महाभारतात कूट आहे. कूट म्हणजे ज्याचा शब्दशः अर्थानं समाधान होत नाही. लिहा. केशवम पतितं दृष्ट्वा द्रोणहर्षमुपागतः रुदन्ति कौरव सर्वे हा केशवम कथक गतः. अर्थ लिहू लागले गणपती. केशवम पतितं दृष्ट्वा द्रोण हर्ष मुपागतः. भगवान कृष्ण पडलेले पाहून द्रोणाचार्यांना हर्ष झाला. पडणार कुठून, भगवान ड्रायव्हिंगला होते का नाही, पांडव पार्टीला, आणि द्रोणाचार्य कौरव पार्टीला. आनंद होईल. भगवान म्हणजे सारथी पडले, आनंद झाला द्रोणाचार्यांना. केशवम पतितं दृष्ट्वा द्रोण हर्ष मुपागतः. पण खालच्या लाईन मध्ये रुदंती कौरव सर्वे. मग गणपती थांबले. हे कसं शक्य आहे, जर भगवान पडले खाली तर द्रोणाचार्यांना हर्ष होतो, हे बरोबर आहे. पण कौरव कशाला रडतील, तिथं पेढे वाटतील, घ्या पेढे, कटकट गेली, आता ड्रायव्हर पडला, अर्जुनाचं खरं नाही. रुदंती कौरव सर्वे हा केशवम कथगतः, याला कूट म्हणतात. मग व्याकरणाचं डोकं चालून सोडवलं. केशवम त्याचा विग्रह केला. केशवम ते किम सर्वनाम, किम के काणी के नकाभ्याम काही, ते केशव. शव म्हणजे प्रेत, के म्हणजे कोणाचं. गणपतीनं आता सुधारणा सुरू केली. कोणाचं तरी प्रेत पाण्यात पडलं होतं, फुगलं होतं. द्रोण म्हणजे कावळे. हर्ष मुपागतः, आरडावरडा सुरू झाला. चला 2 महिने फिकर नाही, चला त्यांचे जातभाई बोलवले त्यांनी. द्रोण हर्ष मुपागतः. पण खालची वळ रुदंती कौरव सर्वे. कौरव शब्दाचा अर्थ कोलही होतं. सगळे कोल्ह्याचा कळप गंगेच्या काठाला रडू लागला. का 20 फुटावर फुगलं प्रेत आहे, पण पाण्यात आहे, आपल्याला चान्स नाही. हा केशवम कथक गता. असे 8,800 श्लोक महाभारतात कूट. उद्देश एकच, अर्थ लावायला त्यांना वेळ मिळावा, उशीर लागावा, आणि आपल्याला दुसरा आठवायला वेळ मिळावा. अशा रीतीनं महाभारत तयार झालं. शब्द ब्रह्मी असंख्याके जे तुला काय अभिप्राय पिके ते तुला महाभारती एके लक्ष जोडे. पण 18 पर्व भारती जे लाभे कृष्णार्जुन वाचोक्ती. संपूर्ण महाभारताचं सार श्रीमद भगवद्गीतेच्या 700 श्लोकात आहे. जे लाभे कृष्णार्जुन वाचोक्ती, म्हणून इथे उल्लेख केला गीता नित्य नेमे. वाचणं तर दूर आहे, नाही पुनरावृत्ती तया. गीता 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 गीता
ग्रंथात असल्यामुळे गीता नित्य नेमे, त्याच्या पुढे शब्द आहे वाची ज्ञानेश्वरी प्रेमे. कारण गीतेत आहे ते ज्ञानेश्वरीत आहेच, पण ज्ञानेश्वरीत आहे ते मात्र गीतेत नाही. गीतेत गुह्य आहे, ज्ञानेश्वरीत प्रागट्य आहे. ही माऊलीचे आपल्यावर उपकार आहे. गीता हे औषध आहे, वेद आमचा डॉक्टर आहे, कृष्णजी आमचा बाप आहे, ज्ञानोबाराय आई आहे. बाळ जर आजारी पडलं तर बाप त्याला दवाखान्यात नेतो, दवाखान्यात डॉक्टर तपासतात आणि लिहून देतात हे घेऊन ये. औषधाची बाटली आणल्यावर डॉक्टर समजावून सांगतात 2 चमचे सकाळी, 2 दुपारी, 2 संध्याकाळी, अमक खायला द्या, तमक खायला देऊ नका. इथे डॉक्टरचं काम संपलं. तसं वेद अहितापासून काढिते हित देऊनी वाढवेती, नाही श्रुती परवती माऊली जगा. तिथून पुढे काम सुरू होते ते बापाचं. मग बाप कडेवर लेकराला घेतो आणि एका हाती बाटली, बाटली म्हणजे औषधाची, हा ना, औषधाची बाटली बाळ घेऊन घरी येतो, आईजवळ देतो. हे बाळ हे बाटली 2 चमचे सकाळी, 2 दुपारी, 2 संध्याकाळी, अमक दे खायला, तमक देऊ नको, ऑफिसची वेळ झाली मी चाललो. इथे बापाचं काम संपलं. तपासलं तिथे डॉक्टरचं काम संपलं. बाळ आणि बाटली आणून दिली आईजवळ, इथे बापाचं काम संपलं. आणि तिथून पुढे काम सुरू होतं ते आईचं. मग आई बाळाला मांडीवर घेते आणि पहिल्यांदा बाटलीचं सील तोडते आई. कारण गीता औषधाची बाटली आहे, पण त्याला संस्कृतचं सील आहे. ती बाटली कृष्णरूपी बापानं आमच्या आईच्या ज्ञानोबारायच्या हातात दिली आणि आईनं पहिलं तर काय केलं असेल, संस्कृताची गाठी सील तोडला आहे ना. संस्कृताची गाठी उघडून ज्ञानदृष्टी आणि केली से मराठी गीता देवी, त्याचं नाव ज्ञानेश्वरी. मग ओव्या म्हणजे 9000 चमचे समजा. त्या चमच्यानं सगळ्या लेकराला बस. जशी डॉक्टरची भूमिका, वेदाची, बापाची भूमिका, देवाची, आईची भूमिका आमच्या माऊलीची गीतेत आहे ते ज्ञानेश्वरीत आहेच, पण ज्ञानेश्वरीत आहे ते मात्र गीतेत नाही. अज्ञानालाही ज्ञानी करण्याची ताकद ज्ञानेश्वरीत. ऐसा वर या टीकेसी ज्ञान होय अज्ञानासी. गीता तर वाचा, पण ज्ञानेश्वरी प्रेमे. गीता नित्य नेमे वाची ज्ञानेश्वरी प्रेमे. 5-10 मिनिट आधी संपलं तरी चालेल म्हणला स्वप्नील भाऊ, कारण पुन्हा कार्यक्रम उरकायचा आहे. बरोबर झाला, बरोबर करतो, अजिबात काळजी करू नका. आता मोठे बंधू आल्यामुळे बस तुमचीच वाट बघत होतो आम्ही. जमला आता. एकदा हात वर करा. शाबास. एवढी शूटिंग घ्या. वडी पंढरीनाथा. अजून त्यांनी काय करावं? गीता नित्य नेमे वाची ज्ञानेश्वरी प्रेमे. हा वाची दोन्हीकडे लावायचा, मध्ये जरी आला तरी वाची ज्ञानेश्वरी प्रेमे आणि गीता नित्य नेमे वाची. वाचीला मध्ये तसाच राहू द्या, फक्त इकडचं तिकडे वेल्डिंग करा आणि तिथून तिकडचं वाचा, की अर्थ दोन्ही लागतात. गीता नित्य नेमे वाची म्हणजे गीतेबद्दलचा नित्य नेम.
नित्य नेम महत्वाचा आहे. तुम्ही पहा, नाम घेणारा दुर्लभ नाही. भीतीपोटी नाम घेतल्या जातं, स्वार्थापोटी नाम घेतलं. जन्मात भजन केलं नव्हतं, ते फिरायला गेलं, सायंकाळची वेळ फडमावली जंगलात, सूर्य मावायला अंधार पडला आणि वाघाची डरकाई ऐकली. यानं वाघ बघितला, मेहरबानी वाघानं याला नाही बघितला. बरं, जन्मात त्यानं भजन केलं नव्हतं, घामानं भिजलं, आणि त्या वाघाला पाहून गावाकडे घाई नारायणा गोविंदा विठ्ठला केशवा पांडुरंगा वाचव बापा असं करीत करीत गाव जवळ आलं. आणि गावातल्या लोकांचे शब्द ऐकले. म्हणला गावाला वाटतं. तिथून कॅसेट बदललं. मेरे अंगणों में तुम्हारा क्या काम है. जंगलातच काम होतं का? म्हणजे नाम घेणारा दुर्लभ नाही. भीतीपोटी नाम घेतल्या जातं, स्वार्थापोटी नाम घेतल्या जातं. मग दुर्लभ कोण? नित्यनेमानं नाम घेणारा दुर्लभ आहे. म्हणून इथे शब्द आहे गीता नित्यनेमे. आता गीताच का? याचं कारण आहे, गीता हे सार आहे. शब्द ब्रह्मी असंख्याचे जे तुला काही अभिप्राय पिके ते तुला महाभारती एके लक्ष जोडे. मग 18 पर्व भारती जे लाभे कृष्णार्जुन वाचोक्ती जे तुला अभिप्राय 7 सेती. ही संपूर्ण सार आहे. आणि सार ग्रहण करायचं आहे माऊली, असार टाकायचा आहे. सारी सारी को गहिरे थोता दे उडाय. असार त्याज्य आहे, सार ग्राही आहे. मग काही काही पदार्थ एकमेकाच्या विरुद्धात आहे. बदामच्या विरुद्ध खारक आहे, खारकीच्या विरुद्ध बदाम आहे, दोन्हीच्या विरुद्ध आंबा आहे, तिन्हीच्या विरुद्ध पेढा. हे विरुद्धार्थी शब्दामध्ये गुणाच्या दृष्टीनं. बदामचा वरचा भाग फेकायचा, आतला खायचा. खारकेचा वरचा खायचा, आतला फेकायचा. आंब्याचा वरचा फेकायचा, आतला फेकायचा, मधलाचा खायचा. आंब्याचा 2 भाग फेकायचे आहे, वरचा साल, खालची कोय, मधला घ्यायचा रस. हां, पेढ्याचा आतला फेका, मधला फेका, मग काय खा? अख्खा खा. हे सार आहे. सारी सारी को गही रहे थोता दे उडाय. जे सार आहे ते ग्राह्य आहे. गीता हे सार आहे. कशाचं? शब्द ब्रह्मी असंख्याके जे तुला अभिप्राय पिके ते तुला महाभारती एके लक्ष जोडे. संपूर्ण वेदाचं सार व्यासो नारायणाने महाभारतात आणलं. त्यांना ग्रंथ लिहायचा होता प्रभाकर दादा, पण लेखक सापडेना व्यासांना. मधुबाबा लेखक सापडेना. जसं कारखाना सुरू व्हायला लागला म्हणजे 15 दिवस आधी सगळे ट्रकचे मालक टोळी शोधतात आणि टोळीवाले मालक शोधतात. 15 दिवस झाले टोळी सापडेना, आणि 15 दिवस टोळीला मालक सापडेना. परळीच्या स्टँडवर 5-25 कोपऱ्यात बसले होते. मालक वैतागून एसटी थांबली म्हणून तिकडे विडी ओढत गेला. तर हे 5-25 लोक अरे बाबा कुठले? लांबच्या होता. आम्ही काय कामं करता? ऊस तोडायचं काम करतो. 15 दिवस झाले आम्हाला ट्रक मालक सापडेना. असं म्हणजे का 15 दिवस झाले मला टोळी सापडेना? तसा दोघाला आनंद झाला परळीच्या स्टँडवर. तसं व्यासांना लेखक सापडेना आणि गणपतीला काम सापडेना. दोघाची भेट झाली मांडव्याला. कल्पना करा. हां, मला महाभारत लिहायचं आहे पण लेखक सापडत नाही. अहो मला लेखन कामच भेटत नाही. ठरलं मग आपलं ठरलं, पण एका अटीवर. माझ्या लेखणीला लिखाण पुरलं तर थांबेल, नाही तर निघून जाईल. चालेल, करा सुरू. म्हणून महाभारतावरचं चित्र पहा तुम्ही. व्यास महर्षी सांगतात, गणपती लिहितात. मोराचा पीस त्यांच्या हातात. महाभारत असं तर लेखक गणपती आहे. करा सुरू. 11:17 झाली. करा सुरू. हां, मग नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं चैव ततो जय मुदीरयत. लिहिला का? लिहून 1 मिनिट झाला. अशा अडचणी असेल तर नमस्कार. कारण व्यासाच्या मनात श्लोक आला की गणपती लिहून काढायचे. अशा लेखकाला किती पुरवायचं? म्हणून व्यास म्हणाले, आता एक काम करा, अर्थासह लिहा. अर्थासह लिहा. अर्थासह लिहायला सुरुवात तरी घामाघूम केलं व्यासांना. आणि म्हणून गणपतीची अडवणूक करण्यासाठी व्यासाने 8800 श्लोक त्याच्यात कूट घातले. कूट. 8 श्लोक सहस्त्राणी 8 श्लोक शताणी च अहम वेद मी शुको वेत्ती संजय जानाति वा नवा. 8800 श्लोक महाभारतामध्ये कूट आहे बरं का भारत महाराज. भारतामध्ये 8800 श्लोक कूट आहे. कूट म्हणजे शब्दशः अर्थानं ज्याचं समाधान होत नाही. एक श्लोकाची नमुना सांगतो. केशवम पतितं दृष्ट्वा द्रोणहर्षमुपागतः रुदन्ति कौरव सर्वे हा केशवम कथगतः. पाठ करून टाका थोरात. दमला. लिहिला का? हो म्हणत जाना. केशवम पतितं दृष्ट्वा द्रोणहर्षमुपागतः. अर्थासह लिहायला सुरुवात केली मधुबाबा. केशवम म्हणजे कृष्ण भगवान, पतितम म्हणजे पडलेले, दृष्ट्वा म्हणजे पाहून, द्रोण म्हणजे द्रोणाचार्य, हर्षमुपागतः म्हणजे हर्षभरीत झाले. हा अर्थ लावला. पण खालची लाईन रुदंती कौरव सर्वे. कौरव रडू लागले. मग डोक्याला हात लावून गणपती बसले की भगवान कृष्ण अर्जुनाच्या रथावर आहे, ते मैदानात पडले तर द्रोणाचार्य विरुद्ध पार्टीला असल्यामुळे आनंद होणार त्यांना, बरोबर आहे. पण कौरव रडतील का? ते तर अख्ख्या मांडव्यात पेढे वाटतील. घ्या पडला ड्रायव्हर, विजय आमचाच होणार. रुदंती कौरव सर्वे याला कूट म्हणतात. आणि मग शब्दशः अर्थानं न लावता व्याकरण चालवलं. केशवमचा विग्रह केला. के आणि शव
मजा पहा, कुठ श्लोकाची मजा अर्ध्या मिनिटात सांगतो. केशवम, केचा अर्थ कोणाचं, कारण किम सर्व नामाचं आहे ते. किम के काणी, किम के काणी के न काभ्याम कैही, हे 7 विभक्तीत घरी गेल्यावर चालवणे. किमचं के झालं. शेव म्हणजे प्रेत, बरं का माऊली. आता पहा अर्थ, केशवचा कृष्ण झालता अर्थ. आता केशवचं कोणाचं प्रेत, कोणाचं प्रेत लिहिलं. पतितम पडलेलं, पाण्यात फुगलेलं होतं. द्रोण हर्ष मुपागत, हा द्रोण म्हणजे कावळे. कावळ्याचा आनंद आवरे ना, कावळा काव 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 करून जात भाईला बोलवतो, रे फुगलेलं प्रेत आहे, महिनाभर संधी आपल्याला. ही लाईन वरची. पण रुदंती कौरव सर्वे, कौरव शब्दाचा अर्थ कोले होतात. कोल्याचाही कळप तिथं होता, पण नदीच्या काठाला होता. ते उदास झाले, म्हणले का पाण्यातलं प्रेत आहे रे, आपल्याला संधी नाही रे. हा केशवम कथक गतहा, प्रेत खाण्याची संधी आपल्याला नाही म्हणून कौरव म्हणजे कोल्हे नाराज आहे. आणि प्रेत फुगलेलं पाहून कावळे खुशीत आहे. याला कूट म्हणतात. असे 8800 श्लोक कूट आहे महाभारतात. ते कशासाठी? गणपतीला अर्थ लावायला वेळ मिळावा आणि दुसरा आठवायला व्यासांना चान्स मिळावा. अशा रीतीनं महाभारत तयार झालं. वेळ कमी असल्यानं दादा लगेच तयार झालं. म्हणून शब्दब्रह्मी असंख्याके, जे तुला काही अभिप्राय पिके, बरं का पाटील. मग संपूर्ण महाभारताचं सार गीतेत आणलं. जे तुला काय अभिप्राय पिके, ते तुला महाभारती एके लक्ष जोडे. 18 पर्व भारती, जे लाभे कृष्णार्जुन वाचोक्ती. गीता म्हणजे काय आहे? 18 पर्व महाभारतापैकी जे भीष्म पर्व आहे, त्या भीष्म पर्वातला कृष्ण अर्जुनाचा युद्धाच्या आधीचा छोटासा संवाद, त्याचं नाव गीता आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून महाभारत वेदात नाही, ते महाभारतात आलं. महाभारतात नाही, गीतेत सार आलं. गीतेचं सार नंतर बघू, पण नुसतं गीता गीता म्हणा. गीता 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 वाचे जे म्हणती, नाही पुनरावृत्ती दयानरा, नाही पुनरावृत्ती दयानरा, नाही पुनरावृत्ती दयानरा. गीता 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 वाचे जे म्हणती, नाही पुनरावृत्ती दयानरा, नाही पुनरावृत्ती म्हटलं माऊली तर नाही पुनरावृत्ती तया आणणारा. अरे गीतेच्या नामचिंतनात जर एवढं प्रयोजन आहे तर गीतेत काय नसेल. म्हणून नित्य नेमे, काय गीता, गीता नित्य नेमे, नित्य नेमान, गीता नित्य नेमे वाची. ठीक आहे, पण पुढे वाचे ज्ञानेश्वरी प्रेमे. अहो मग गीता सांगता इकडे ज्ञानेश्वरी, त्याचं कारण आहे बाबा. गीतेत आहे ते ज्ञानेश्वरीत आहेच, पण ज्ञानेश्वरीत आहे ते मात्र गीतेत नाही. कारण गीतेत गुह्य आहे, ज्ञानेश्वरीत प्रागट्य आहे. इति गुह्यतमम शास्त्र ही गीता, आणि प्रगट गुह्य बोले ही ज्ञानेश्वरी. प्रगट प्रगट केलंय ते गुह्य प्रगट ज्या ग्रंथात केलं तो ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. नाहीतर वेद डॉक्टर आहे, डॉक्टरच्याच मुलीचा आहे इथे कार्यक्रम. डॉक्टर पांडुरंगजी बैरामजी चाटे, पाठ आहे ना बरोबर. त्यांचे बंधू कृष्णा बैरामजी चाटे, दोन्हीकडचे आजी आजोबा लक्ष्मी प्रभाकरराव, शांताबाई बैरामजी. काही राहिलं का सांगत जा मध्ये मध्ये. विठ्ठल. बरं का तहसीलदार साहेब, वेद म्हणजे डॉक्टर, भगवान आमचा बाप, ज्ञानोबाराय आमची आई, आणि गीता हे औषध. या 4 गोष्टी लक्षात ठेवा. बाळ आजारी पडलं तर बापाचं काम आहे माऊली दवाखान्यात. तिथं गेल्यानंतर डॉक्टर तपासतात. अमुक अमुक औषधाची बाटली आणली, बरोबर आहे. 2 चमचे सकाळी, 2 दुपारी, 2 संध्याकाळी. अमकं खायला द्या, तमकं खायला देऊ नका. झालं का साहेब? हो झालं नाही. 517 रुपये काढा. हे डॉक्टर.
तसं अहितापासून काढिती हित देवणी वाढविती नाही श्रुती परवती माऊली जगा. काय खायचं आणि काय खाऊ नये अहितापासून काढिती हित देवणी वाढविती म्हणून वेद डॉक्टर आहे. मग तिथून पुढे बापाचं काम सुरू होते. बाप कडेवर बाळाला घेतो आणि एका हाती बाटली घेतो. बाटली म्हणजे औषधाची, दवाखान्यातलं चाललंय आपलं, भल तिकडे डोके चालू नका तुम्ही. बाळ आणि बाटली घरी, बाप घरी येतो आणि आईच्या ताब्यात देतो. हे बाळ न हे बाटली, 2 चमचे सकाळी, 2 दुपारी, 2 संध्याकाळी. अमकं खायला दे तमकं खायला देऊ नको. ऑफिसची वेळ झाली मी चाललो. इथे बापाचं काम संपलं. दवाखान्यात तपासून औषध दिलं, इथे डॉक्टरचं काम संपलं. आईजवळ बाळाला ना औषधाची बाटली दिली, नियम सांगून बाप निघून गेला. बापाचं काम संपलं. तिथून पुढे काम सुरू होतं आईचं. मग आई काय करते, बाळाला मांडीवर घेते आणि बाटली हातात घेते. पण त्या बाटलीला सील असतं, औषधाची बाटली. पहिल्यांदा आई बाटलीचं सील तोडते. तसं भगवान बाप आहे, गीता औषध आहे. त्यानं ही औषधाची बाटली आमच्या आईच्या म्हणजे ज्ञानोबारायच्या ताब्यात दिली. मग आईनं काय केलं, त्या औषधाच्या बाटलीला जे संस्कृतचं सील होतं ते पहिलं सील आमच्या आईनं तोडलं. संस्कृताची गाठी वरडोने ज्ञानदृष्टी केली से मराठी गीता देवे, केली से मराठी गीता देवे. संस्कृताची गाठी वरडोने ज्ञानदृष्टी केली से मराठी गीता देवे, केली से मराठी गीता देवे. पहिल्यांदा आईनं भरत महाराज सील तोडलं. संस्कृताची गाठी उघडून ज्ञानदृष्टीने केली से मराठी गीता देवी. आणि मग माय चमच्या चमच्यानं औषध पाजते ना फडमावली, तसं आमच्या ज्ञानोबा रायाणी 9033 ओव्या म्हणजे 9033 चमच्याच्या द्वारा तुम्हा आम्हा लेकराला पाजलेलं हे औषध आहे. म्हणून गीतेत आहे, ज्ञानेश्वरीत आहेच. ब्रह्मसाम्राज्य दीपिका वर्णिये लिखिते टीका. 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 विठोबाचा प्राण सखा साधकांचा माय बाप दर्शने हरे तारे. साधकांची सुख रूप ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. साधकांचा माय बाप दर्शने हरे तारे. ज्ञानोबा माझा. ब्रह्मसाम्राज्य दीपिका वर्णे लिखिते टीका. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. म्हणून गीता नित्य नेमे वाची, ठीक आहे, पण पुन्हा ज्ञानेश्वरी प्रेमे. प्रेमानं काय अपेक्षा आहे, ऐसा पुत्र देई संता जरी त्या आवडी पंढरीनाथा. पंढरीनाथाची आवड असावी, नित्य नेमानं गीता वाचावी आणि प्रेमानं ज्ञानेश्वरी. इथपर्यंत आलो आपण. आहे बरोबर, बरोबर करू सगळं. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, बरोबर करू. पुढचं सगळे कळलं तुम्हाला दादा. 11:30 झाले ना, बरोबर का, जमते जमते. हात वर करा, शाबास. हे शूटिंगवाले एवढं एवढं, हा आदर्श जाऊ द्या ना. मुलगी झाली म्हणजे सगळे डोक्याला हात लावून बसतात लोक. अरे महाराष्ट्रात जाऊ द्या, मुलीचाही जन्मोत्सव केवढ्या उत्साहात करतात माणसं. हा आदर्श जाऊ द्या, एवढे हात. शाबास शाबास. आणि पेपरला पहिल्या पानावर द्या, कन्या रत्नाच्या जन्मोत्सवानिमित्ताने भजन करणारा जनसागर. एका तालात विठोबा रखुमा.
अच्छा ठीक आहे. ऐसा पुत्र देई संता, मला परवानगी दिल्याबद्दल ऐसा पुत्र देई संता. जरी त्या आवडी पंढरीनाथा, गीता नित्य नेमे, वाची ज्ञानेश्वरी प्रेमे. अजून काय? एवढं झाल्यावर पठ्ठा गीता वाचतोय, पठ्ठा ज्ञानेश्वरी वाचतो, पठ्ठ्याला पंढरपूरच्या पांडुरंगाची आवड आहे, असा त्याला अभिमान होता कामा नये. कारण आता पाहिलं ना तुम्ही, अल्पविद्या परी गर्व शिरोमणी मजहुनी ज्ञानी कोण आहे. 2च टिपणं पाठ आहे. त्या अभंगाचं ध्रुवपदही पाठ नाही. अभंग माऊलीचा काय तुकाराम महाराज गोड सांगतात म्हणतोय तरी त्याच्याही तारखा मिळत नाही. आणि छाती काढून चालतंय पुन्हा. 2च टिपणं बरं का भरत महाराज. अरे 12 वर्षांनी मुलगा झाला मधुबाबा, आनंदानं कीर्तन ठेवलं त्यानं आणि यानं अभंग घेतला. शेवटचा हा दिवस गोड व्हा का म्हणले, मला तेवढंच पाठ आहे. अरे का कीर्तन 12 वर्षाचं आहे ना तुला, ते गोड जेवणाचं पाठ. माझं होणी ज्ञानी. तुम्ही पहा विंचवामध्ये नगभर विष आहे गीते बाबा, आकडा वर करतोय ते. 1000 पण जहर सापात आहे, मान खाली घालतोय. ऋषिको बिंदू मातन वृद्धम होती कंटकम विषभार सहस्त्रेण गर्वम नायाती वासुकी. ठरलेलं आहे. येड्या बाभळीच्या फांद्या वाकत नाही, आंब्याच्या झाडाच्या वागतात. कारण हिला फळच नाही, ताट उभी आहे. फळल्या तरुची शाखा सहज भूमीसी उतरे दे का. मग नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे. मधुबाबा व्यासाला विशाल बुद्धे म्हटलं. व्यासांचं कौतुक होऊ लागलं. व्यासोत्तिष्ट जगत्रय म्हटलं. पण व्यास समुद्राच्या काठाला उभे राहून म्हणाले, माझं कौतुक करू नका, मी ज्ञानी आहे, ज्ञानी आहे, ज्ञानी आहे वाटतं का तुम्हाला. त्यांनी दर्भाची काडी घेतली गवताची, समुद्रात बुडवली, अशी वर काढली, त्याचा थेंब पडला भरत महाराज. आणि सांगितलं व्यासाने, आता जो थेंब पडला ना, एवढं ज्ञान माझ्याकडे आहे, समुद्रभर जगात शिल्लक आहे. हे 2च टिपणं अल्पविद्यापरी. म्हणून पठ्ठा ज्ञानेश्वरीचं पारायण करतो, पठ्ठा गीता. काही कायला ती सवयच आहे. आपलं तसं नाही बा. 5 मिनिट देवाचं नाव घेतो मगच ते चांगली गोष्ट आहे. 5 मिनिट देवाचं नाव घेतो, आनंदाची गोष्ट आहे. पण एकदा चौकात बसला म्हणजे 23 तास 55 मिनिटं अख्ख्या तालुक्याच्या उखाडा पाखाळा याची काय माहिती. हा ना, अहम करो मी गीता वाचतोय, मी ज्ञानेश्वरी वाचतो, मी वारी करतो, अहम करो मी इति वृथाभिमाना. मग अभिमान नसावा. मग त्यानं काय करावं. संतांचा चरणा, संतांचा चरणा, संताच्या चरणा करी मस्तक ठेंगणा ऐसा पुत्र देई संता. कोणी साधू संत महात्मा भेटला की त्यांनी पायावर डोकं ठेवून दर्शन घ्यावं. मस्तक ठेंगणा करी संताच्या चरणा, असंही प्रमाण आहे. तुकोबारायचं भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त, तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. मस्तक ठेंगणा करी संताच्या चरणा. इथं थोडासा फरक आहे. संताच्या चरणा करी मस्तक ठेंगणा, अर्थ एकच आहे. हे मधुबाबाला पाठ असल्यामुळे वेल्डिंग करून दिलं मी. विठ्ठल मस्तकच का. काही म्हणतील काय गरज आहे. तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीवच भोग पावे. सुख दुःख जीव भोग पावे. पायी काटा नेहटेन ते वेथा जीवीसी उमटे. जमलं आता चाललं आपलं कीर्तन वाढत. पण आता घड्या पुढे चाललं. ते बरोबर आहे, ते बरोबर आहे, तुमचंही बरोबर आहे, आमचंही बरोबर आहे. समजोता
मग चालता चालता बुवाच्या पायावर पाय ठेवला तर नाही होत का? पाय आमचाच, डोकं आमचंच, एका देहाचे अवयव. नाही भाऊ, डोकंच टेकवायचं आहे, त्याला पाया पडणे म्हणतात. बरं, हे 5 मुद्दे सांगतो 2च मिनिटात. पहिला सलाम असतो. काय टवकारला थोरात. बरं ठीक आहे. पहिला सलाम, मग रामराम, मग नमस्कार, मग पाया पडणे आणि मग दंडवत. हा 5वा टप्पा. दंडवत हा 5वा टप्पा आहे. पाया पडणे 4था टप्पा आहे. नमस्कार 3रा आहे. रामराम 2रा आहे. सलाम पहिला आहे. कारण जिथं एकाच हाताचं काम तो सलाम. सलाम वालेकुम. पण राम राम म्हणताना एका हातानं नाही जमत. आता वाढली क्रिया 2. हे घरी गेल्यावर डोकं चालवा. सलाम एक हिंदी अभंगामध्ये तुकोबारायचं प्रमाण आहे. 300 हम सब करे सलाम. 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 जा मुख बैठा राजा राम, जा मुख बैठा राजा राम, जा मुख हिंदी भाषेतला अभंग तुकोबारायचा. 300 हम सब करे सलाम. कोणाला? जा मुख बैठा राजा राम. सलाम एका हाताचाच असतो बरं का थोरात. पण राम रामच्या वेळेला दोन्ही हात पाहिजे. एका हातावर झाला सलाम, पण 2 हाताचा राम राम. नमस्कारच्या वेळेला हात तसेच ठेवायचे आणि थोडं डोकं वाकवायचं, मग होतो नमस्कार. हात तसेच राहू द्यायचे. नमः करोति नमस्कार. पण पाया पडायच्या वेळेला डोकं पायावर ठेवायचं, हे पाया पडणे. आणि दंडवतच्या वेळेला काही शिल्लक ठेवायचं नाही. दंडवत दंडापरी काही नुरी नुरवावी. म्हणून दंडवत 5वा, पाया पडणे 4था, नमस्कार 3रा, राम राम 2रा, सलाम वालेकुम पहिला. जा मुख बैठा राजा राम. 300 हम सब करे सलाम. सलाम राम राम नमस्कार. इथे पाया पडणं. मस्तक हे पायावरी. या वारकरी संताच्या डोकंच का टेकवायचं? याचं कारण सर्वेषु गात्रेषु शिरप्रधानम. सर्व अवयवामध्ये डोकं श्रेष्ठ आहे. कारण श्रेष्ठ कशाला म्हणतात तहसीलदार साहेब? ज्याच्या असण्यानं शरीर चालतं, नसण्यानं पडतं, त्याला म्हणतात ते प्रधान आहे. त्याच्याशिवाय नाही. म्हणून तर सरकारला काय गरज आहे? हेल्मेट वापरा, हेल्मेट वापरा, हेल्मेट. काकू तिला येऊ सांगतं हेल्मेट वापरा. कारण त्याला म्हणायचं आहे सरकारला की तुमचा पाय तुटला तर प्लास्टिकचा तयार आहे. हात तुटल्यावरही आमच्याकडे प्लास्टिकचे तयार आहे. पण मुंडकं प्लास्टिकचं निघलं नाही तेवढं तुम्ही सांभाळा, बाकीचं आम्ही वेल्डिंग करतो. म्हणून हेल्मेट. एक म्हणला आमच्या गावच्या माणसाला 2 हात नाही. काय गप्पा मारतो? नसल. एक म्हणला आमच्या गावच्याला 2 पायच नाही. बरं नसल. एक म्हणला आमच्या गावच्याला मुंडकच नाही. नको बाबा आणू, त्याशिवाय चालतच नाही. याला कुठेही मान आहे तहसीलदार साहेब? मानेवरच आहे ते. याला मान काय ते पहिलं मानेवरच ठेवलेलं आहे. कुठेही मान आहे. झोपतून उठायचं तरी पहिला मान डोक्याला द्यायचा असतो. पहिलं डोकं उचलायचं असते का? पाय उचलतात? उद्या सांगा बरं मला काय उचलते. पहिलं डोकं, पहिला मान डोक्याला आहे. पोहायला गेला तरी एवढं पाण्याच्या वर ठेवा. एक म्हणला आमच्या भागातला असा पोहणारा आहे, अर्धा तास अख्खाच बुडून राहतो, मग तो नाही निघायचा. मग डेड बॉडी पोलीस काढतील पंचनाम्याला. ठीक आहे. मुख्य सर्वेषु गात्रेषु शिरप्रधानम. जगामध्ये श्रेष्ठ असणारं डोकं, आणि ते डोकं संताच्या देवाच्या पायावर ठेवणे, याला म्हणतात पाया पडणे. म्हणून त्यांनी काय करावं? जनाबाई ऐसा पुत्र देई संता कैसा आवडी पंढरीनाथा. अजून गीता नित्य नेमे वाची ज्ञानेश्वरी प्रेमे. नित्यनेमानं गीता वाचावी, प्रेमानं ज्ञानेश्वरी वाचावी. आणि कोणी साधू संत आले ना, नाही तर काही घरी प्रभाकर दादा आजोबा नातवाचं मुंडकं दाबतो बुवाच्या पायावर, तरी नातू